तर एन्काउंटरवरती विरोधकांनाही संशय आहे। शरद पवार आणि आदित्य ठाकरेंनी एन्काउंटरवरती संशय व्यक्त केलाय। तर अमित ठाकरेंनी मात्र राजकारणापेक्षा मुलीला मिळालेला न्याय महत्त्वाचा आहे असं म्हटलंय। पाहूयात एन्काउंटरवरती कोणी काय प्रतिक्रिया दिली आहे। तर ट्विट केलेलं आहे स्वतः शरद पवारांनी। एन्काउंटरवरती विरोधकांना संशय आहे। बदलापूर इथे 2 चिमुरड्यांवरती झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतनं फाशी झालीच पाहिजे होती, परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे। भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनात शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असे भासते। या घटनेच्या सखोल चौकशीतनं वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरे म्हणतात बदलापूरच्या नराधमानं जे अमानुष कृत्य केलं होतं त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती, पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे। या घटनेचा वापर करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभाग सुद्धा आता पुढे येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करू पाहणारेही दिसू लागतील, पण या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि या लपवालपवीचा काही संबंध आहे का? याची निपक्षपाती चौकशी व्हायला हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर बदलापुरा असं म्हणत एन्काउंटरवरती अमित ठाकरेंनी मात्र एन्काउंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता पहिला विचार जो आला तो एकच, ते पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच। या विषयावरती विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी नेते मंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील। एन्काउंटरवरच्या निमित्तानं सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील, परंतु जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं? असो, मला त्या विषयाच्या खोलात जायचं नाही। प्रत्येक राजकीय पक्षाची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्यांची वेगवेगळी राजकीय विचारधारा असू शकते। बदलापूर प्रकरणात सुद्धा अजूनपर्यंत संस्था चालक फरार आहेत। त्यांना अटक होऊन कार्यवाही का झाली नाही याचं उत्तर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं पाहिजे असंही अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे।